नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीनं। मुंबईत काल गुरुवारी संध्याकाळी पुन्हा एकदा पादचारी पूल कोसळल्याची घटना घडली आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला जोडणारा हा पादचारी पूल कोसळला आणि या प्रकरणी पोलिसांनी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय। भारतीय दंड विधानातील कलम 304 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सीएसएमटी स्टेशन बाहेर 7:30 वाजण्याच्या दरम्यान पादचारी पुलाचा भाग कोसळला। रहदारी सुरू असलेल्या रस्त्यावरच हा पूल कोसळला आणि या दुर्घटनेत 2 महिलांसह 6 जणांचा दुर्दैवी अंत झालाय, तर 34 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। थेट रस्त्यावर या पुलाचा भाग कोसळल्याने सीएसएमटी परिसरातील दोनही बाजूची वाहतूक ठप्प झालेली होती। अंजुमन इस्लाम शाळेजवळचा हा पादचारी पूल आहे आणि मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येतोय अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे। दरम्यान पुलावरील शिल्लक राहिलेला स्लॅब काढण्याचं काम पहाटे 2च्या दरम्यान पूर्ण झालंय। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, का अधिक माहिती या संदर्भात? लागवी आपल्याला माहितीये, काल जो दुर्दैवी अपघात झाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरनं अंजुम इस्लाम स्कूलकडे जाणारा जो रस्ता होता त्या ठिकाणी हा पुलाचा हिस्सा पडला आणि 6 जणांचा मृत्यू झालाय। आता या ठिकाणी जे हा रस्ता बंद करण्यात आलाय आणि पुलाचं जे पाडकाम आहे ते रात्री दरम्यान पूर्ण केलाय। मात्र तरी घटनास्थळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त यासोबत अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आहे आणि आता या सगळ्या संदर्भात अनेक आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत। कारण जर वर्षभराआधी पुलाची डागडुजी झाली असेल तर मग नेमकं कशा पद्धतीने ही पुलाची डागडुजी करण्यात आली होती आणि या सगळ्या बाबतचे प्रश्न उपस्थित होत आहे। मात्र सगळ्यात महत्वाचा एक सर्वसामान्यांमधनं प्रश्न उपस्थित होतोय, मुंबईकरांनी जगायचं तर कसं जगायचं, प्रवास करायचा तर कसा करायचा। कारण आपण बघतोय मुंबईच्या पूर्व पश्चिम भागाला जोडणारे, ईस्ट वेस्ट भागाला जोडणारे पादचारी पूल सुद्धा अनेक धोकादायक आहेत। यासोबत जर आपण बघितलं तर रेल्वेचे फुटओव्हर ब्रिज जे आहेत हे सुद्धा धोकादायक झाले आहेत। एल्फिस्टनच्या दुर्घटनेपासून आपण बघतोय सातत्यानं दुर्घटनांचं सत्र, पूल पडण्याचं सत्र सुरू आहे। एल्फिस्टनला चेंगराचेंगरी झाली होती, त्यानंतर अंधेरीचा पूल पडला, त्यानंतर आज जर बघितलं तर या ठिकाणचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळचा पूल पडला आणि विशेष म्हणजे ज्या मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत हा पूल येतोय असं सांगण्यात येतंय, अगदी हाकेच्या अंतरावर मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आहे। त्यामुळं एक अक्षम्य दुर्लक्ष या सगळ्या प्रकरणात झालं असल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न होत आहे आणि यामुळे आता चौकशीची आणि कारवाईची मागणी सुद्धा केली जाते। अनेक अधिकाऱ्यांच्या या सगळ्या जे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे अधिकारी होते महापालिकेअंतर्गत त्यांच्या सुद्धा बदल्या करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। या सगळ्या बाबत आता एक संतापाची लाट मुंबईकरांमध्ये लागवी उसळली आहे। मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे, काल गर्दीचा वेळ होता, कारण आपण जर वेळ बघितली 6-7 वाजताची वेळ ही मुंबईकरांची घरी परतण्याची वेळ असते। मोठ्या संख्येनं जे मुंबईकर या ठिकाणी काम करतात, या मोठ्या संख्येनं मुंबईकरांना या पुलाचा वापर करावा लागतो। यासोबतच फक्त पुलाचा वापर रेल्वे प्रवासीच नाही करत, तर या पुलाखालनं जे फ्लायओव्हरला जे फ्लायओव्हरकडे जाणारी अनेक वाहनं याच पुलाखालनं जाते। आपण काल बघितलंय, काल एक टॅक्सी होती, त्या टॅक्सीवर हा पूल कोसळला होता आणि अतिशय म्हणजे वजनदार असा मलबा या संपूर्ण प्रवाशांच्या अंगावर कोसळल्यानं या दुर्घटनेची तीव्रता आणखी वाढली। त्यामुळं कुठेतरी या सगळ्या संदर्भात जर आपण बघितलं तर अगदी अक्षय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर अंधेरीचा पूल कोसळतो, अनेक जणांचा मृत्यू होतो, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो, पुढे काहीच होत नाही। या संदर्भात पण हेच म्हणायला हवं का, पूल कोसळला, मृत्यू झाला, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला, पुढे काय?
लागवी आपण प्रत्येक अशा घटनांमध्ये बघतो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातो, त्यानंतर कारवाई केली जाते, समिती, चौकशी, या सगळ्यांमध्ये जर आपण बघितलं तर कुठेतरी सर्वसामान्यांना न्याय जो अपेक्षित असतो, हा न्याय जो आहे तो न्याय प्रलंबित राहतो। या पुलाच्याही बाबतीत जर आपण बघितलं तर आता चौकशी होईल, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, मात्र पुढे काय? आजपर्यंत गेल्या अनेक काळापासून आपण बघतोय ज्या ज्या दुर्घटना घडल्या, जे आरोपी यामध्ये दोषी होते, कुठलाही आरोपी आपल्याला बिहाइंड द बार अशा पद्धतीने दिसला नाही किंवा त्याच्यावरती मोठ्या याच्यात कारवाई करण्यात आली किंवा त्याच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई झाली, त्याला कुठली ठोस अशी शिक्षा सुनावण्यात आली असं समोर दिसून येत नाही। आणि त्याचमुळं जो सगळ्या अधिकाऱ्यांचा चालढकलपणा आहे, कामचलाऊपणा आहे, तो सुरू राहतो आणि या सगळ्यात वेठीस धरला जातो तो मुंबईकर। आणि काल या सगळ्या याच्यावर जर आपण बघतोय सोशल मीडियावरनं सुद्धा मुंबईकरांच्या प्रतिक्रिया उमटून येत आहे। जर पोटा पाण्याचा सवाल नसता, मुंबईमध्ये नोकरी चाकरी जर नसती, तर अनेक मुंबईकरांनी आता मुंबई राहण्याजोगी नाही, फक्त मुंबईमध्ये नोकरी आहे, मुंबईमध्ये आपण कामाला म्हणजे आपल्या पोटा पाण्याची व्यवस्था मुंबईमध्ये झाली आहे, दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने नाईलाज म्हणून लोक आता मुंबईमध्ये राहत आहे। जी मुंबई एकेकाळी स्वप्ननगरी, मायानगरी म्हणून ओळखली जात होती, मात्र आता नाईलाज म्हणून या मुंबईमध्ये मुंबईकर राहत आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। आपण हा पुलाचा भाग बघतोय, हा जो पुलाचा भाग आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ज्या ठिकाणी आहे त्यावरनं जो जे फ्लायओव्हरकडे जाणारा मुख्य रस्ता आहे, पुढे जाऊन हाच रस्ता भायखळा आणि पूर्व द्रुतगती मार्गाला जोडला जातो। या रस्त्यावरती हा वरनं फुटओव्हर ब्रिज गेलेला आहे, पादचारी पूल गेला आहे आणि याच पुलाचा काल हिस्सा पडला। आता संपूर्ण पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, त्यासोबत हा मार्ग लागवी आपल्याहून बघतो विविध दुर्घटना झाल्या, त्या दिवशी तर अनेक लोक जखमी होतात, अनेक लोकांचा मृत्यू होतो, मात्र यानंतरही पुढचे काही दिवस मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो। आता आपण बघतोय अतिशय वाहतुकीच्या आणि ये जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा पादचारी पूल होता, कारण आता जर या पुलाचा वापर करणं बंद झालंय, दुर्दैवी घटना घडली, याकडे दुर्लक्ष झालं होतं, त्यामुळं आता नाईलाज असतो मुंबईकरांना या जो हा रस्ता आहे या रस्त्यावरनं रस्ता ओलांडून जावं लागेल आणि तशी व्यवस्था सुद्धा करण्यात आली। आपण बघतो या ठिकाणी डिवायडर होतं, हे डिवायडर मध्यरात्रीच्या सुमारास आता तोडण्यात आलं आहे आणि यासोबतच जे डिवायडर सकट जे ग्रिलिंग होतं ते ग्रिलिंग सुद्धा गॅस कटरच्या सहाय्याने आपण बघतोय ग्रिलिंग कापलं जातंय आणि पादचारी रस्ता ओलांडण्यासाठी। अक्षय, अगदी थोडक्यात सांगा, ही घटना घडल्यानंतर हा मार्ग बंद करण्यात आलेला होता, आता वाहतूक काही बदल करण्यात आलेत का? अगदी थोडक्यात वाहतुकीत काही बदल आहेत का? कारण अनेक चाकरमानी त्या ठिकाणी आता दाखल होतील, प्रवासाला सुरुवात करतील। लागवी अजूनपर्यंत वाहतुकी जी आहे या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली होती, त्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही। जे फ्लायओव्हरवरनं मुंबईच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अगदी वाहतूक जी आहे ती अजूनही बंद ठेवण्यात आलेली आहे या मार्गावरची। आताची ताजी दृश्य आपण त्या ठिकाणी पाहतोय, ही कालची घटना आहे, ही कालची दृश्य आहेत। काही वेळापूर्वी जी आम्ही दाखवत होतो ती पहाटेची, सकाळची, आत्ताची ही दृश्य होती, पण ही दृश्य कालची दृश्य जेव्हा हा पूल कोसळलेला होता, जेव्हा या पुलाचा स्लॅब कोसळलेला होता। या दुर्घटनेमध्ये रंजना तांबे आणि अपूर्वा प्रभू या 2 महिलांचा दुर्दैवी अंत झालाय। या दोघी सुद्धा जीटी रुग्णालयातच परिचारिका म्हणून कामाला होत्या आणि दुर्घटनेच्या दरम्यान नाईट शिफ्टसाठी जात होत्या, पण नेमका तेव्हाच काळानं त्यांच्यावर घाला घातला। दोघेही डोंबिवलीच्या रहिवाशी। नियतीच्या क्रूर योगायोग असा की ज्या रुग्णालयात रंजना आणि अपूर्वा नोकरी करायच्या त्याच रुग्णालयात अनेक जखमींवर उपचार झाले, पण आतापर्यंत हजारो रुग्णांची सेवा केलेल्या रंजना आणि अपूर्वाला मात्र आपल्याला गमवावं लागलंय। हम लोग तो घर पे ही थे, तभी हम लोग को फ़ोन आया कि ऐसा ऐसा हो गया है इंसिडेंट, तो उसमें रंजना तांबे का डेथ हो गया। तो हम लोग घर पे थे। मैं फ़िलहाल एक्चुअली मैं दादर में रहता हूँ और रंजना तांबे वो डोंबिवली में रहती है। तो हम लोग को जब फ़ोन आया तो हम लोग को पता चला, वैसे हम लोग तुरंत वहाँ से निकले, तो अभी यहाँ पे दिखा तो उनका डेथ हो गया, वो कन्फर्म है। देखो एक बात बोलता हूँ कि सरकार डोनेशन दे रही है तो मरने के बाद डोनेशन देना मतलब नहीं बनता, क्योंकि आप भी आदमी ही नहीं है तो डोनेशन का क्या करेंगे।
अभी क्या है, इसमें जिम्मेदार तो कोई बोल नहीं सकते कि किसने ब्रिज क्या गिराया नहीं जानबूझ के, वो ब्रिज गिरा है। पर अभी तो कैसा है, सरकार बोल रही है कि हम लोग ने सर्वे किया था। अगर सर्वे किया था तो ब्रिज गिरा कैसे? इतना सर्वे होने के बाद भी अगर ब्रिज गिर रहा है तो उसका जिम्मेदार कौन है? उसका जिम्मेदार तो ऑब्वियस है सरकार ही होगा। या दुर्घटनेमध्ये तपेंद्र सिंग नावाचा तरुण मृत्युमुखी पडलाय। त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मी माझ्या भावाच्या नंबरवर 20 वेळा फोन केला, फोन पोलीस चौकीत होता, पण कुणी तो उचलायची तसदी सुद्धा घेतली नाही अशी तक्रार त्याचा भाऊ करत होता। मला लवकर कळलं असतं तर मी माझ्या भावाला कसंही करून वाचवलं असतं, अशा शब्दात वर्णन करता न येणारी भावना या भावानं प्रसार माध्यमांसमोर अभिव्यक्त केली आहे। पता लगने के बाद पुलिस वाला बोल रहा है उसका फोन चौकी में जमा है, उसको हॉस्पिटल में एडमिट किया है। तो यही बात मेरे को पहला बोला होता तो मैं मेरा लड़का को बचा भी सकता था। मेरे को पुलिस चौकी में जब मेरा लड़का का फोन जमा किया तो मेरे को इन्फॉर्म करना मांगता था। मैंने कम से 20 कॉल किया, फिर भी उन्होंने फोन नहीं उठाया। या अपघातामध्ये घाटकोपरचे रहिवासी असणाऱ्या 32 वर्षीय जाहिद सिरात यांचाही मृत्यू झालाय। जाहिद यांचा घाटकोपरच्या रेल्वे स्थानकाजवळ बेल्ट विकण्याचा व्यवसाय होता। नेहमीप्रमाणे ते क्रॉफर्ड मार्केटमध्ये सामान आणण्याकरता गेले होते। दरम्यान त्याच वेळी परत घरी येत असताना या कोसळणाऱ्या पुलाखाली येऊन त्यांचा दुर्दैवी अंत झालाय, तर त्यांचे वडील यामध्ये गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे। गवर्नमेंट ही और कौन है? गवर्नमेंट के अलावा कौन है? गवर्नमेंट का काम है, गवर्नमेंट ही और कौन है इसके अलावा? अगर उसे सरकार ने बहुत पहले अभी एक कमेटी बनाई थी कि सारे ब्रिज को चेकअप किया जाए, सर्वे किया जाए, उसकी रिपोर्ट आनी चाहिए कौन सा ब्रिज जर्जर है या गिरने लायक है। तो सरकार का काम है ब्रिज का देखभाल करने के लिए, और उनके इंजीनियर्स हैं। इसमें पब्लिक की क्या गलती है? जब ब्रिज बना तो पब्लिक चलेगी। विरोधी पक्षाचे नेते भेटायला आले ते 2 मिनिटांसाठी आणि मीडियाला अर्धा तास बाईट दिला, असा आक्रोश एका जखमी तरुणाच्या कुटुंबियांनी व्यक्त केला है। सरकार की बात छोड़ दीजिए, यहाँ कांग्रेस के नेता आए, 2 मिनट आके चले गए, और मीडिया बाइट शायद उन्होंने आधे घंटे की दी होगी। तो एवरीबडी नोज कि बीएमसी इज अ टोटली करप्ट डिपार्टमेंट। यही नेता लोगों ने ही उनको अप्रूवल दिया होगा, ऐसे ब्रिज बनते हैं। सो आई थिंक द कमिश्नर ऑफ बीएमसी शुड बी प्रोसिक्यूटेड फॉर मर्डर। मेरा तो आई एम वेरी लकी कि मेरा भांजा एटलीस्ट आई एम टेकिंग हिम, ही इज ओके। बट व्हाट अबाउट पीपल? मैंने यहाँ पे चीखें सुनी है। आई मीन, इज इट गुड? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे। जखमींना 50,000 रुपयांची मदत मिळणार आहे, तसंच त्यांच्या उपचाराचा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे। दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत आणि याला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे। मुंबई में छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस के आगे जो ब्रिज कोलैप्स हुआ है, ये अत्यंत गंभीर और दुखद घटना है। प्राप्त जानकारी के अनुसार इसमें 3 लोगों की मृत्यु हुई है, 2 लोग क्रिटिकली इंजर्ड है और कई लोग घायल हैं। इस पूरी घटना की उच्च स्तरीय जांच के आदेश हमने दिए हैं। विशेष रूप से जो मैंने जानकारी मुंबई महानगर पालिका के आयुक्त से प्राप्त की है, उसमें करीब 1980 में इस ब्रिज का निर्माण हुआ था, और पिछले साल जब मुंबई में दुर्घटना हुई थी उस समय सारे फुट ओवर ब्रिज, चाहे वो रेलवे के हो चाहे महानगर पालिका के हो, इनका एक स्ट्रक्चरल ऑडिट करने का आदेश दिया गया था, और इस पुल का भी स्ट्रक्चरल ऑडिट किया गया था। और जो जानकारी मुझे कमिश्नर ने दी है उसमें इसको स्ट्रक्चरल ऑडिट में फिट पाया गया और कुछ माइनर रिपेयर्स कहे गए थे। उसके बावजूद अगर ये पुल गिरता है और इतनी भीषण दुर्घटना होती है तो कहीं ना कहीं ये स्ट्रक्चरल ऑडिट के ऊपर भी
एक प्रश्न चिन्ह निर्माण होता है और इसकी भी जांच की जाएगी। स्ट्रक्चरल ऑडिट अगर गलत किया गया है, उसका रिपोर्ट अगर ठीक नहीं आया है, उसमें अगर कोताही बरती गई है, तो निश्चित रूप से ये एक सदोष मनुष्यवध का ऑफेंस भी इसमें दाखिल किया जाएगा। घटना घडल्यानंतर राजकीय वर्तुळातून सुद्धा प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली। या घटनेसंदर्भात दीपक केसरकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, ऐकूया। सरकारने चौकशीचे आदेश दिलेले आहेत। या परिस्थितीमध्ये कुठलंही स्टेटमेंट देणं हे प्रीमॅच्युअर होईल। या ठिकाणी एक्सपर्ट्स आलेले आहेत। पहिली प्रायोरिटी आहे जखमी लोकांना मदत करणं। त्या बाबतीत पोलीस डिपार्टमेंट आहे, म्युनिसिपालिटी, सर्वच डिपार्टमेंट अतिशय दक्षपणे काम करतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा ट्विट करून मुंबईतल्या या पूल दुर्घटनेवर दुःख व्यक्त केलंय। काय ट्विट केलंय पाहूया। पूल दुर्घटनेतल्या जीवितहानीचं तीव्र दुःख झालंय असं पंतप्रधान म्हणतात। मृतांच्या कुटुंबियांसोबत माझी सहवेदना आहे असंही ट्विट त्यांनी केलंय। जखमी लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करतो असं ट्विट नरेंद्र मोदींचं आहे। राज्य सरकार पीडितांना सर्वतोपरी मदत करेल असं आश्वस्त सुद्धा पंतप्रधानांनी केलेलं आहे। तर राहुल गांधींनी सुद्धा ट्विट केलेलं आहे। या दुर्घटनेनंतर मुंबई पादचारी पूल दुर्घटनेमुळे मला अतीव दुःख झालंय। मृतांच्या कुटुंबियांप्रती मी माझं दुःख आणि संवेदना व्यक्त करतो। जखमींना लवकर बरं वाटावं अशी मी प्रार्थना करतो असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय। दरम्यान काँग्रेस पक्षानं रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचा राजीनामा मागितलेला आहे। पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या संदर्भात काँग्रेसची भूमिका मांडली आहे। योग्य वेळी कृती न करणं हा गुन्हा सत्ताधाऱ्यांकडून घडलाय असं ते म्हणतात। सीएसएमटी इथं झालेल्या पूल दुर्घटनेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय। पालिका आणि रेल्वे एकमेकांवर जबाबदारी झटकून बाजूला होतील, पण भरडले जात आहेत ते मुंबईकर अशा शब्दात राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला। मनसेला पाठपुरावा केलेला सनदशीर मार्ग या यंत्रणांना समजत नाही हे दुर्दैव असल्याचं सुद्धा राज ठाकरे म्हणतात। या संदर्भात इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, अपडेट घेणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। लगेचच परत येतो। दरम्यान दादाबाई नौरोजी मार्ग बंद असल्यानं सीएसएमटीहून भायखळा, दादर आणि ठाण्याकडे जाण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग सुचवलेले आहेत। पहिला मार्ग आहे सेंट झेवियर्स कॉलेजवरून क्रॉफर्ड मार्केटला जाऊन तिथून मोहम्मद अली रोड गाठायचा आणि मग सरळ जाऊन भायखळा गाठायचा। दुसरा मार्ग आहे ईस्टर्न फ्रीवेचा, पण या मार्गावर वडाळा, चेंबूर आणि घाटकोपर असे 3च एक्झिट आहेत। या संदर्भात केवळ राजकीयच नाही तर मनोरंजन क्षेत्रातल्या मान्यवरांनी सुद्धा ट्विट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे। अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलेलं आहे, तीव्र दुःख आणि प्रार्थना, मुंबई सिटी। सचिन तेंडुलकरनं सुद्धा या संदर्भात ट्विट केलेलं आहे। पूल दुर्घटनेच्या बातमीनं मनाला वेदना झाली असं सचिन तेंडुलकर म्हणतोय। जखमी झालेले लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना सुद्धा सचिननं केली आहे। प्रवाशांच्या सुरक्षेकडे प्रशासनानं लक्ष द्यावं असं सचिन तेंडुलकरनं ट्विट करत म्हटलंय। अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलावीत असं सुद्धा सांगण्यात आलंय। या संदर्भात इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। लगेचच परत येतो। मुंबई सीएसएमटी पूल अपघातात डोंबिवलीच्या तिघींचा दुर्दैवी अंत झालाय। या तिघीही जीटी हॉस्पिटलमध्ये परिचारिका होत्या। जीटी हॉस्पिटलमध्ये नाईट ड्युटी करता जाताना ही दुर्घटना घडली आहे। अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि भक्ती शिंदे अशी त्यांची नावं आहेत। संध्याकाळी नाईट ड्युटीला जाण्याकरता घरून निघाल्या आणि त्या कधीही परत न येण्यासाठी
या घटनेनं या तिघीही राहत असलेल्या परिसरावर मात्र शोककळा पसरली आहे. या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची, पण ताज्या बातम्यांकरता पाहत रहा न्यूज 18 लोकमत.